वंचितला अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं जाते. असं असूनही 2 तारखेच्या मीटिंगला तुम्ही जाणार? आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही. आम्ही जे अगोदरपासून म्हणतो आहोत की हे बीजेपीचं शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय. तेव्हा आपला इगो की RSS बीजेपीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असणारा RSS बीजेपीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो आहोत. भारतात ज्याप्रमाणे काल आपण एकनाथ शिंदेला ऑफर दिलेली आहे वंचित सोबत यायची, अशी काही ऑफर बीजेपीसाठी आहे? आमची ऑफर एकनाथ शिंदेसाठी आहे आणि त्यांच्या शिवसेनेपुरती मर्यादित आहे.